त्यांच्या हातात डोळ्याची मागे थांबली तिकडे खाऊ घेतला का सगळ्यांचं लक्ष आहे का? आवाज नाही आला? शाळेत सगळे जात आहेत का? बारीक आवाज होते फार. जात आहे शाळेत ना? वया कोण कोण फाडतं? हात वरती करा. तू वही फाडतो? पानं नाही ना? आलेल्या सर्व पाहुण्यांचं अनुबंध सामाजिक संस्था स्वागत करते शब्दसुमनांनी. आज कैलासवासी योगेश उल्हास जामदार यांचा 30वा वाढदिवस होतो, बरोबर? आणि एक वेगळी संकल्पना मला खूप छान वाटते की माणूस आपल्यातून निघून गेलेला असताना देखील त्यांच्या वडिलांनी, त्यांच्या नातेवाईकांनी, मित्रपरिवारांनी योगेशला वेगवेगळ्या उपक्रमांमधून अजूनही आपल्या सर्वांना जिवंत ठेवलेलं आहे. आणि ते सगळे उपक्रम जे आहेत की बाकीच्या याच्यासारखे नसतात, सामाजिक बांधिलकी जपत. थोडं शांत राहूया. हा, सामाजिक बांधिलकी जपत समाजातील जो कष्टकरी श्रमिक वर्ग आहे त्या वर्गाचं प्रत्येक नागरिकाचं काहीतरी देणं असतं आणि त्या देण्याच्या निमित्ताने त्या संपूर्ण ग्रुपनी आज आपल्या या वस्तीमध्ये पानपिढी नगरमध्ये जे आपला कष्टकरी वर्ग आहे त्या कष्टकरी वर्गातली सगळी मुलं आहेत या मुलांसाठी शैक्षणिक साहित्य म्हणजे त्यांनी मुलाला कसं जिवंत ठेवलेलं आहे तर वेगवेगळ्या उपक्रमांमधून. आणि अशी उपक्रम आपल्या समाजामध्ये फार कमी लोक करतात. म्हणजे आम्ही बघितलं असेल ते आश्रम मध्ये जात असतील, थोडंसं जेवण देणं वगैरे. प्रत्येक जण प्रत्येकाचं पोट भरत असतं, कोणी देईल म्हणून ते पोट भरत नसतं. खाऊ घ्या आणि चला.